आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही। शिंदेंना अटकेची भीती होती म्हणून ते कधीही बेळगावला गेले नाहीत, राऊतांची टीका। एकनाथ शिंदे 40 दिवस तुरुंगात राहिले आहेत। संजय राऊत यांना सीमावाद माहिती नाही, शिंदेंवरील टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना इतके धक्के बसले की त्यांना सावरता लक्षात येईना। विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर 10 वेळा साड्या बदलणारे लोक असं म्हणत राऊतांचा विखेंवर निशाणा। राज्याचं हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार। 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार। 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी। चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रवादीचे मंत्री आमदार उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ठाकरेंच्या शिवसेनेत। मातोश्री निवासस्थानी किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश। महिला आयोग सदस्यांविना महायुतीतील तिन्ही पक्षाच्या इच्छुकांची मोठी यादी। महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता। जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाही। महिला आयोग फक्त फॅशन शो आणि कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये व्यस्त। महिलांच्या हत्येची प्रकरणं त्यांना दिसली नाहीत, असा आयोग बरखास्त करा, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल।